Hello guys, today we are teaching two subject fundamental of plant protection and agriculture microbiology. Subject teaching is agriculture microbiology. Lecture number 4th, chapter number 2nd, history of microbiology. First one is development of microscope. Although microorganisms have existed long before on the planet, their existence was unknown until invention of microscope 17th century, as microbes cannot be seen with unaided eyes. Then it was necessary to wait the development of microscope, an optical instrument which magnifies the image of object too small to be seen with naked eyes. Then the credit for the discovery of microbial world goes to Anton van Leeuwenhoek in the year 1632 to 1723. Anton van Leeuwenhoek developed the first simple microscope in the year 1674. तर आजच्या टॉपिकमध्ये आपण हिस्ट्री ऑफ मायक्रोबायोलॉजी हे चॅप्टर जे आहे चॅप्टर क्रमांक 2 चालू केलेलं आहे. म्हणजे सूक्ष्मजीवांचा इतिहास आपल्याला आज बघायचा आहे. याच्यामध्ये पहिला टॉपिक आहे डेव्हलपमेंट ऑफ मायक्रोस्कोप. मायक्रोस्कोपची निर्मिती कशी झाली किंवा मायक्रोस्कोपचा विस्तार कसा होत गेला. तर सुरुवातीला जे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे या पृथ्वीतलावरती असणारे मायक्रो ऑर्गॅनिझम हे पाहण्यासाठी मायक्रोस्कोपचं त्या ठिकाणी इन्व्हेन्शन करावं लागलं. म्हणजे मायक्रोस्कोपचा शोध त्या ठिकाणी लावावा लागला. तर 17व्या शतकामध्ये मायक्रोस्कोपचा शोध लागला. त्या अगोदर उघड्या डोळ्यांना हे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे सूक्ष्मजीव, त्याच्यामध्ये बॅक्टेरिया, फंगी, अल्गी, व्हायरसेस, नेमॅटोड्स हे जे सर्व सूक्ष्मजीव जे आहेत ते उघड्या डोळ्यांना दिसत नाहीत. तर ते पाहण्यासाठी मायक्रोस्कोप हा इसेन्शियल आहे, गरजेचा आहे. तर या मायक्रोस्कोपमध्ये काय होतं की ऑब्जेक्टिव्ह लेन्स बसवलेल्या होत्या. म्हणजे आपण ज्या पद्धतीने म्हणतो भिंग जे आहे, भिंगामधून बघितलं तर जास्त जवळ दिसतं दूरचं अंतर. तशाच पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह लेन्स जे आहे त्या मायक्रोस्कोपमध्ये बसवल्या गेल्या. तर सगळ्यात अगोदर क्रेडिट जे आहे ते अँटन व्हॅन लिव्हनहूक या शास्त्रज्ञाला जातं. त्याचा कार्यकाल जो आहे 1632 ते 1723 आहे. आणि 1674मध्ये या शास्त्रज्ञाने फर्स्ट सिम्पल मायक्रोस्कोपचा त्या ठिकाणी शोध लावला. देन द क्रेडिट ऑफ मायक्रोस्कोपिक एक्सप्लोरेशन ऑफ द पॅन्सेटिंग मायक्रोबियल वर्ल्ड गोज टू अँटन व्हॅन लिव्हनहूक. हे जे मायक्रोबियल वर्ल्ड जे आहे, मायक्रोबियल वर्ल्ड बघण्याचं सर्वात अगोदर क्रेडिट जे आहे ते अँटन व्हॅन लिव्हनहूक या शास्त्रज्ञाला जातं. त्याने फर्स्ट सिम्पल मायक्रोस्कोपचा त्या ठिकाणी शोध लावला होता. देन अँटन व्हॅन लिव्हनहूक फर्स्ट सिम्पल मायक्रोस्कोप इन द इयर 1674. 1674मध्ये अँटन व्हॅन लिव्हनहूकने साधा सूक्ष्मदर्शी जो आहे, पहिला साधा सूक्ष्मदर्शी त्याचा त्या ठिकाणी शोध लावला. देन नेक्स्ट सायंटिस्ट इज रॉबर्ट हुक. First compound microscope in the year 1665 with multiple lenses with his own made compound microscope. The first compound microscope was designed by Galileo in the year 1610, later by Robert Hooke in the year 1665. Robert Hooke also great father of cell theory, published book Micrographia. हा दुसरा शास्त्रज्ञ जो होता रॉबर्ट हुक, त्याने पहिला संयुक्त सूक्ष्मदर्शी 1665मध्ये त्या ठिकाणी डेव्हलप केला होता. आणि त्या सूक्ष्मदर्शीला काय होतं, मल्टिपल म्हणजे एकापेक्षा अधिक 2-3 अशा लेन्सेस बसवल्या होत्या त्याने कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये. आणि सिम्पल मायक्रोस्कोपमध्ये एकच लेन्स होती. त्यात अगोदर गॅलिलिओ नावाचा शास्त्रज्ञ सगळ्यांना माहीत असेल, त्याने दुर्बिणीचा शोध लावला होता. गॅलिलिओने काय केलं होतं, फर्स्ट कंपाऊंड मायक्रोस्कोपची डिझाईन तयार केली होती, पण त्याने ती जगापुढं मांडली नव्हती. ती जगापुढं मांडण्याचं काम रॉबर्ट हुक या शास्त्रज्ञाने केलं होतं. रॉबर्ट हुकला फादर ऑफ सेल थिअरीसुद्धा म्हणतात. त्याने जे बुक लिहिलं होतं मायक्रोग्राफिया, त्या बुकमध्ये सेलबद्दल त्याने माहिती दिली होती, म्हणजे पेशी जे आहे त्याबद्दल त्याने माहिती दिली होती. त्याने उर्स्का, कोलंड अँड बुरिस इन द इयर 1932 डेव्हलप इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. या 3 शास्त्रज्ञांनी मिळून त्या ठिकाणी इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप जो आहे तो डेव्हलप केला होता. डोलन डेमॉन्स्ट्रेटेड द युजफुलनेस ऑफ ऑइल इमर्शन लेन्सेस इन कंपाऊंड मायक्रोस्कोप. डोलन नावाच्या शास्त्रज्ञाने काय केलं होतं की ऑइल इमर्शन नावाच्या लेन्स तयार केल्या होत्या आणि त्या लेन्स कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये त्यांनी यूज केल्या होत्या. देन नेक्स्ट सायंटिस्ट इज ॲबे इन द इयर 1817
डेव्हलप्ड सबस्टेज कंडेन्सर नाव कॉल्ड ॲज ॲबे कंडेन्सर. सध्या या कंडेन्सरला ॲबे नावाच्या शास्त्रज्ञाने 1870मध्ये सबस्टेज नावाचं कंडेन्सर त्या ठिकाणी डेव्हलप केलं होतं आणि याच कंडेन्सरला सध्या काय म्हणतात, ॲबे कंडेन्सर असं ओळखलं जातं. आता तुम्ही काही फोटोग्राफ बघा. हा सिम्पल मायक्रोस्कोप आहे, अँटोन व्हॅन लिव्हनहुक या शास्त्रज्ञाने डेव्हलप केलेला साधा सूक्ष्मदर्शी, एकदम सिंपल आहे. कंपाऊंड मायक्रोस्कोप रॉबर्ट हुक नावाच्या शास्त्रज्ञाने डेव्हलप केलेला आहे. कंपाऊंड मायक्रोस्कोप याची डायग्राम बघा. आयपीस, बॉडी ट्यूब हे पार्टचे नावं दाखवले त्या ठिकाणी. हे जे आहेत हे संपूर्ण पार्ट दाखवलेत. ऑब्जेक्टिव्ह लेन्स कुठं असतात, कंडेन्सर, मिरर, बेस हे सगळे त्या ठिकाणी डायग्रामचे नावं दाखवलेत. ही कोर ॲडजस्टमेंट, ही फाईन ॲडजस्टमेंट दाखवली. कोर्स ॲडजस्टमेंट आहे वरची आणि खालची फाईन ॲडजस्टमेंट आहे. कंपाऊंड मायक्रोस्कोप डेव्हलप आहे रॉबर्ट हुक. देन नेक्स्ट इज इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप. हा बघा इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप रुस्का, कोलंड अँड बुरिस या शास्त्रज्ञांनी डेव्हलप केलेला आहे. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप याची डायग्राम बघा. इलेक्ट्रॉन म्हटलं आहे म्हणजे त्याच्यामध्ये व्होल्टेज येणारच हाय व्होल्टेज आहे. इलेक्ट्रॉन गन आहे. हे संपूर्ण हे पार्टचे नाव नेम्स आहेत बघा. पार्टचे नाव त्या ठिकाणी दिलेले आहेत. इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप मीन्स ऑइल इमर्शन लेन्सेस. ऑइल इमर्शन लेन्सेस जे आहे ते डोलन नावाच्या शास्त्रज्ञाने ऑइल इमर्शन लेन्सेस त्या ठिकाणी डेमॉन्स्ट्रेट केलं होतं, म्हणजे दाखवून दिलं ते आणि ते कंपाऊंड मायक्रोस्कोपमध्ये यूज केला होता. ऑइल इमर्शन नावाचा पार्ट जो आहे इथं दाखवला आहे बघा. रिफ्रॅक्टेड रेज हा लाल कलर जो आहे ना तो ऑइल इमर्शन नावाच्या पार्टमधून रिफ्रॅक्टेड रेज म्हणजे रेज कशी पास होतात ते दाखवलं आहे. ऑइल इमर्शन इथं आहे वरती. या ठिकाणी रेज पास होण्याचा मार्ग दाखवला आहे. इयर आहे. हे सगळे जे आहे ते नाव त्या ठिकाणी दाखवले. कंडेन्सर कुठं असतं, लाईट सोर्सेस, कंडेन्सर लेन्सेस, ग्लास स्लाईड. देन इज ॲबे कंडेन्सर is also called as substage condenser or ॲबे कंडेन्सर. ॲबे नावाचे शास्त्रज्ञाने ते स्वतःचं नाव दिलं आहे ॲबे कंडेन्सरला. कंडेन्सरची डायग्राम बघा. लेन्सेस दाखवल्यात. ही डायग्राम जी आहे ती आउटर दाखवलेली, ही इनर दाखवलेली, एकच डायग्राम आहे दोन्ही. थँक्यू फॉर वॉचिंग व्हिडिओ.